ते माझ्याकडे हॅलो गाइस, आपण इंडियन बाईक खेळली. 20,000 रुपये झाले आणि ह्या माणसाने मला हे 15,000. पप्पा मम्मी बोलते ती आलाच नसता त्याला मी इंडियन बाईक. तुझ्या अकाउंटला बरोबर चला आपण इंडियन बाईक मागूया. कशाचं दिसते आता म्हणजे तुझ्याकडे पैसे असू शकतात की मी कधी तुला म्हणलं तुझ्याकडे तेवढे पैसे असू शकतात. इंडियन बाईक, इंडियन बाईक, इंडियन बाईक, इंडियन बाईक, इंडियन बाईक. तू सरांना कसं बोलला म्हणावं की तुम्हाला 50,000 कॅश दिले. ती काढून घ्यायची पद्धत आहे पहिल्यापासून त्याला सवय. मी म्हणते ती बी जळू दे ग. पण माझं काय म्हणणं आहे नितीनचं तेव्हा ती सगळं निघेल का नाही एक नाही त्या माणसाने काय पडणार आहे ऐक की पडलाय ऑलरेडी. कालपासून ती माणसं बिल चेक करतील. काय सांगू तुला, जसं सांगितलं ह्याच्या अकाउंटला 1,70,000 आहेत. आता त्यांना प्रश्न पडला की ह्याच्या अकाउंटला 1,70,000 कुठला आहे. ह्यांच्या डोक्यात मेंदवा दाळ्या पडल्या. त्या 1,00,000 मी आजच दिले त्यांना. 50,000 त्यांनी स्वतः 4 तारखेला माझ्या अकाउंटला पाठवले आणि 24,000 माझी सॅलरी. 1,70,000 झालं. एवढे ह्यांना पण कळायला पाहिजे. त्यांनी आता काय केले माहिती का, मी पुन्हा कोणाला पैसे पाठवलेत म्हणजे खर्चासाठी. त्यांना पण म्हणते तुम्ही नितीनकडे कसे पैसे म्हणजे विश्वास हल्लाय सगळा. ती सगळं चेक करायला लागेल. आता सुद्धा या कंपनीचं मला एका माझ्या पोराचा फोन आला की मला 2-3 महिन्यात पैसे किती रुपये पाठवले. 24,404 रुपये पाठवले. त्या पोराला तिथल्या सुपरवायझरला त्यांनी विचारलं तुम्ही नितीनकडनं किती रुपये घेतले. आपण जाऊया. हॉटेल टाका. तर म्हणते तेवढं विचार सँडल आहे आज. बसून घाल बसून घाल. हाय मी इथं घाल बाबा. अरे माझ्या साक्षी घाल का त्याला सँडल. तिकडे इकडे येतात. तुमचा स्वयंपाक झाला बाई आज. कुठला झाला तिकडे घाल घाल. तिथे घालते की र भेटताय का रे. सगळं सँडल काढतात मी सगळं काढून इसकटायचं मग घातले वाटतं. कसला 15 शुभ्र होता काळा जार होता. आता 15 जार केला त्याला. बाय कर. उद्या येतो म्हणा. आजू आजू